नमस्कार. आज आपण 6 महिन्याच्या बाळासाठी वरचे अन्न चालू करताना द्यायची डाळ तांदळाच्या पेजीसाठी लागणाऱ्या भरडीची रेसिपी पाहणार आहे. 6 महिन्याच्या बाळासाठी हे घरच्या घरी बनणारे सेरेलॅक असणार आहे आणि ते पचायला पण खूप हलके असणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण बघूया ते कसे तयार करायचे. त्यासाठी मी अर्धा किलो माझ्याकडे असणारा इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. हे तांदूळ घेताना तांदळाला सुगंध असेल तर चांगलेच आहे. आपण आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ पण वापरू शकता. बासमती तुकडा पण यासाठी चांगला असतो. यानंतर मी 200 ते 250 ग्रॅम मुगाची डाळ घेणार आहे. म्हणजेच एक डाळ असेल आणि 2 वाटी तांदूळ असतील. आपण इथे मुगाची डाळ वापरलेली आहे कारण आपण जेव्हा बाळ छोटं असतं त्यावेळेला अगोदर जी डाळ पचायला हलकी असते तीच वापरणार आहे आणि मुगाची डाळ पचायला खूप हलकी असते. त्या प्रमाणात बाकीच्या ज्या डाळी आहेत तर त्या पचायला खूप जड असतात. तर आपण नंतर त्या डाळींचा वापर करू शकतो. परंतु जेव्हा बाळाला आपण अन्न चालू करतो त्यावेळेला आपण मुगाची डाळ घेणं योग्य आहे. त्यानंतर आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि डाळ आणि तांदूळ एका चाळणीमध्ये एक 5 ते 7 मिनिट निथळण्यासाठी ठेवणार आहे. म्हणजेच त्यामधील पाणी सगळं निघून जाईल. तर आता आपण डाळ पण धुवून घेऊयात. तांदूळ पण धुवून बाजूला ठेवलेले आहेत. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर 2 चाळणीमध्ये मी ते पाणी निघून जाण्यासाठी ठेवलेले आहेत. 4-5 मिनिटानंतर आपण बघू शकता ह्या डाळ आणि तांदळामधलं सगळं पाणी निघालेलं आहे. तर आता मी हे डाळ आणि तांदूळ घरामध्येच सुकवून घेणार आहे. एका सुती कपड्यावरती हे डाळ आणि तांदूळ मी पसरवलेले आहेत. आपण हे डाळ आणि तांदूळ सुकवत असताना उन्हामध्ये सुकवायचे नाहीयेत. फॅन खाली किंवा घरातच ते सुकवून घ्यायचे आहेत. 3 ते 4 तास आपण हे डाळ आणि तांदूळ छान असे सुकवून घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही बघू शकता पूर्णपणे सुकलेले आहेत. मूग डाळ पण आपली थोडी सुकलेली आहे. थोडीशी आपल्याला कमी सुकलेली वाटत असेल परंतु आपण ती गरम करून घेणार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण जे तांदूळ आहेत तर त्यातले अर्धेच तांदूळ गरम करण्यासाठी टाकणार आहे. पूर्ण जर तांदूळ गरम करण्यासाठी टाकले तर ते व्यवस्थित गरम होणार नाहीत. म्हणून आपण अर्धे टाकून ते व्यवस्थित असे हलवून घेणार आहे. सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूने ते चांगले गरम होतील आणि व्यवस्थित असे गरम झाल्यानंतर ते फुलतात. फुलले म्हणजे आपण ते चांगले गरम झाले आहेत असे समजावे. डाळ आणि तांदूळ आपण गरम करत असताना गॅसची जी फ्लेम आहे तर ती आपल्याला बारीकच ठेवायची आहे. कारण आपण जे डाळ आणि तांदूळ गरम करत असतो तर ते फास्ट गॅसवरती भाजायचे नाहीयेत. फास्ट गॅसवरती फक्त वरतून लाल होतील परंतु आतमधून व्यवस्थित असे भाजले जाणार नाहीत. त्यामुळे आपण गॅस लहान ठेवून ते भाजायचे आहेत. छान असे भाजले गेल्यामुळे बाळाला पचायला पण एकदम हलके होतात. बाळाला लवकर पचतात पण. त्यामुळे आपण ते व्यवस्थित भाजायचे आहेत. आता आपले तांदूळ गरम करून झालेले आहेत. यानंतर आपण मूग डाळ जी आहे तर ती गरम करण्यासाठी टाकलेली आहे. तर आता मी पण मूग डाळ पण अशा प्रकारेच जसे तांदूळ गरम केले त्याच प्रकारे गरम करून घेणार आहे. व्यवस्थित अशी गरम झाल्यानंतर मूग डाळ आपण काढून घ्यायची आहे. मूग डाळ गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे 1 चमचा जिरे. जिरे हे बाळाला पचण्यासाठी मदत करतात आणि त्याच नंतर आपण पाव चमचा ओवा पण टाकणार आहे. आपल्याला जर हवं असेल तर आपण इथे धने पण वापरू शकता. मी आता धने वापरलेले नाहीयेत परंतु आपण वापरू शकता. धने, जिरे आणि ओवा जे आहे तर ते बाळाला पचण्यासाठी मदत करतात. तर आता मी इथे ओवा गरम करताना गॅस बंद केलेला आणि गरम कढई होती तर तसंच गरम करून घेतलेले आहेत. हे सर्व आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. ताटामध्ये काढत असताना मी खाली एक सुती कपडा टाकलेला आहे. कपडा टाकल्यामुळे खाली घाम येत नाही आणि तांदूळ आणि डाळीला ओलसरपणा येत नाही. आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून अर्धा ते 1 तास थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपण आपल्याला हवं असेल तर गिरणीमधून याचं बारीक पीठ पण करून आणू शकता. परंतु मी आता हे थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि घरीच हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. परंतु बारीक करत असताना पण मी पूर्णपणे पिठासारखं बारीक करणार आहे. पूर्ण बारीक झाल्यानंतर आपण हे एका पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. कारण थोडंफार जर मोठं राहिलं तर ते बाळाला गिळायला त्रास होऊ शकतो. हे डाळ तांदळाचं सेरेलॅक मी माझ्या बाळासाठी तयार करत आहे. माझं बाळ आता 6 महिने कंप्लीट करतंय. तर मी माझ्या पहिल्या बाळासाठी पण हे सगळं ट्राय केलं होतं.
तर आता माझं सेकंड बेबी आहे, तर त्यासाठी मी हे बनवत होते. तर मला असं वाटलं की आपल्यालाही याचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता आपलं हे सगळं वाटून झालेलं आहे. तर आता ते खूप दिसायला बारीक दिसतंय, परंतु चाळणीमध्ये चाळल्यानंतर आपल्याला दिसत असेल की यामध्ये छोटे-छोटे कण राहिलेले आहेत. तर आता आपण एकदम हलक्या हाताने चाळून घेणार आहे आणि जे थोडेफार मोठे कण निघलेले असतील, तर ते पुन्हा एकदा मिक्सरमध्ये टाकून ते पण एकदा वाटून घेणार आहे. तर असंच सर्व चाळून घेतल्यानंतर हे जे सेरलॅक आहे, तर ते खूप छान असं तयार होतं. एकदम हलकं बनतं आणि पचायलाही खूप छान असतं. ज्यांना छोटं बाळ असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आज आपण याचं सेरलॅक कसं तयार करायचं हे पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची पेज कशी तयार करायची हे पाहणार आहोत. तर आता हे सेरलॅक खूप छान असं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक यू.